गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग विथ माय बहीण बहीण. आणि आज किचन हिने घेतलंय. माहीत नाही कुठून दिवस उजडलाय. आज रविवार आहे. तसं तर मी ब्लॉग शूट करणार नव्हते, बट म्हणलं दिवस उजडलाय तर आपण घेऊ हिला. आणि आता ती काय करते बघा, शेव भाजी. कारण शेव अशी मस्त मावशींनी आणली होती, तर त्यांनी एक पॅकेट दिलं होतं. तर ती म्हणली की भाजीला काही नाही आहे, तर भाजीला काही नव्हतं, बट आता भाजीला मागवलंय एवढं मोठं, त्याच्यामुळे भाजीला झालंय. आता अगोदर तर मला हा पसारा आवरावा लागेल. एवढा मोठा पसारा केलाय मॅडमने, तर ते आवरेल मी बसून हिची भाजी होईपर्यंत. आणि तुम्हाला रेसिपी दाखवेल शेव भाजीची. आणि माझ्याकडे चपात्या बनवायचं काम आहे मला आज भरपूर. एक शूट पण करायचंय ज्युसरचा, तर ज्यूस बनवायचे त्यासाठी. तर त्यासाठी 2-3 ज्यूस बनवायचे. मी आंघोळ करून आले आता आणि ही पारशीच बनवते भाजी. आंघोळ केली मी कधी? ट्रिपला जायचं ट्रिप हिची ट्रिप होती ना, तर हिची ट्रिप कॅन्सल झाली. आवरून बसल्या होत्या मॅडम 9 वाजता, पण एक मेंबर कॅन्सल झाले. मग शेवटी 3च मेंबर राहिले होते, मग हिनं पण कॅन्सल केलं. सो हिची ट्रिप कॅन्सल झाली, म्हणून आज चांगलं मला जेवायला भेटणार आहे. नाहीतर असंच मी आज संडे म्हणून मी झोपूनच असते, काहीतर असंच केलं असतं. तुम्हाला काय सांगते, ब्लॉग पण शूट करणार नव्हते, बट ही आता बनवते म्हणून म्हणलं ठीक आहे ब्लॉग शूट करून घेऊ. तर चला आता तुम्हाला रेसिपी दाखवते. इकडे काय चालू आहे, आरसा साफ करणं चालू आहे. काय नाही, घाण झालंय म्हणून नाही चालू, त्याला फोटो काढायचे आरशामध्ये, क्लीन दिसत नाहीये म्हणून चालू आहे बघा. आणि इकडे आमचा स्वयंपाक. हे पसारा तुम्हाला दिसतोय ना, तो पसारा आवरायचा आहे सगळा, मला आवरायचं आहे. आणि चपात्या पण करायच्यात. वाकडं पण होते बघा. एक घेऊ का रोल घेऊ? इथं दाखवायचं ना रिपोर्ट, एकदा दाखवून ना. काय झाला सर्व स्वयंपाक आणि एवढं मस्त जेवण बनवलंय. आता भाजी वगैरे, शेवभाजी फर्स्ट टाइम आम्ही घरी बनवली आहे, तुम्हाला दाखवते मी. इकडे हिचं जेवण चालू आहे. पारशी नाही, तू आंघोळ केली म्हणे ना. इकडे ह्याचं जेवण चालू आहे. मस्त. आणि आमचं प्लॅन आहे आज कुठेतरी फिरायला जायचं इव्हिनिंगला. त्या अगोदर मला एक शूट करायचं आहे. तो आता जेवण झालं की मी आणि भाऊ म्हणून दोघं कम्प्लीट करू लागले ना, दोघं जण करणार आहे कम्प्लीट. आणि त्यानंतर मग काय पाडली ना, त्यानंतर मग आता क्लिनिंग तर रात्रीच केली होती. तिला पुन्हा जेवण होईपर्यंत लागेल ना. पिल्या बॉक्स काढ खाली, मला दाखवू काय ते. झालंय माझं शूट करून आणि तुम्हाला दाखवते मी काय शूट केलंय. हे माझं नवीन ज्यूसर. आणि आता मला ॲशगार्डचा ज्यूस बनवायला जास्त मेहनत घ्यावी लागणार नाही. हे पायनॅपलचं बनवलंय, हे ऑरेंजचं बनवलंय, हे काय हां ॲशगार्डचे. आणि त्याच्यासाठी बघा एवढा पसारा करावा लागला. आता हा पसारा मला नीट ठेवायचा आहे, तर मी ते आवरते. आणि आमचं थोडंसं बाहेर जायचा प्लॅन चालू आहे, तर ह्यावरून आम्ही निघतो बाहेर जायला. ह्याला मी आता इथेच सेट करून देणार आहे या कोपऱ्यामध्ये, कारण डेलीच बनवणार आहे मी ज्यूस त्यामुळे. आणि हे भांडे थोडंसं आता करावं लागेल सेटअप चेंज मला, तर ते मी करतेच. तर चला मग बघा पसारा आणि नीट कसं लावते ते पण मी तुम्हाला दाखवते.
तर गाईज झालोय आम्ही रेडी. इकडे बघा, ती बघा तिकडं. तुला काय पाहिजे? हे घेऊन जा फेसेस स्कॅनर, हे घेऊन जा, हे लापिंगचा. हे संपला की मग पुढच्या वेळेस ये की दुसरा देते. एवढूसा 2 दिवसात संपून जाईल माझा. एवढा काय परफ्यूम आंघोळ करतीस का नाही? हा, आंघोळ नुसतं परफ्यूम आंघोळ करून पण मारावं लागते, फ्रेश वाटते. चला निघूया. ह्याला घेऊन जायचंय गाडीत ठेवायला. तर गाईज निघालोय आम्ही. अयो भूक लागली. तर गाईज निघालोय आम्ही आणि आम्ही ठरवलं तुळापूरला जायचं. तर तिकडेच जाणार आहेत आणि बहीण नाही येणार. आज मी माग बसले. येणार आहे मी. येणार आहेस? आताच कॅन्सल केलतीस आणि असल्या अवतारात येणार आहेस का? आता येणार आहे म्हणून बघा. हिचं ना असं, हिची सकाळची ट्रिप कॅन्सल झाली म्हणून हिचं डोक्यावर पडली. आता हिला काही सुधार नाही, डोक्यावर परिणाम झालाय आता हिच्या. खरं सांग, येणार आहेस का नाही? घरी बसून काय करू? आता घरी बसून काय करू? तर आम्ही चाललो तिकडं. मग तिकडून घरीच येऊ. तिकडून कुठं नाही जाणार, घरी रिटर्न. आणि आज एवढे जास्त थकले मी. काय तिकडे फिरायला? मग तिकडं काय फिरायला तुला माहित नाही? म्हणजे अजून काय काय आहे असं बघायचं? येताना परत मग इकडे. आज मी मागं बसले, असं भीती वाटत नाहीये. नाहीतर पुढं बसलं की असं वाटतं, भीती वाटते थोडीशी. आणि तसलं आपल्याला काय असतं ते गाडीत बसल्यावर काय होतं? मळमळ. मळमळ नाही, जळजळ, उलटी. इंग्लिश मध्ये काय तर म्हणते ना? ओमेटिक. नाही, लूज मोशन. लूज मोशन. काय तर म्हणते, स्लो मोशन. ओमेटिक होते ना ग. नाही, ओमिटिंग नाही रे. काय तर वर्ड असतो. काय असते सांग. काय टाकू सर्च करू सांग. हा, मोशन सिकनेस. हा, आणि मेन गोष्ट म्हणजे ना, आमच्यापैकी कोणालाच मोशन सिकनेस होत नाही. त्यामुळे मस्त आम्ही एन्जॉय करू शकतो गाडीमध्ये. कशामध्येच होत नाही, बसमध्ये नाही, ट्रेनमध्ये नाही. आम्ही एकदम कशानेही फिरू शकतो, काहीच ताण नाही. सफरचंद खाल्ले म्हणून. हा, तर त्यामुळे मागे बसा पुढे बसा काहीच नाही. पुढे बसल्यानंतर भीती याची वाटते की गाड्या जवळ 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 दिसतात ना, तर असं वाटतं कधी. आणि नवीन आहेत आम्ही ड्रायव्हर, त्यामुळे त्याच्यामुळे भीती वाटते ना. तर दुसरं काय नाही, बाकी तसलं तर अंतर काय नाही आम्हाला. पण मला पुढेच बसायला आवडतं. पण हिला आज कंपनी द्यायला म्हटलं मागं बसते मी. राख्या पण आल्या, घ्यावं लागतील. किती तारखेला राखी पौर्णिमा? आपण आळंदीला जात नाव का? 2 चौक लागते, गजानन महाराजांचं मंदिर आहे. त्याच्या पुढे गेल्यावर इकडून चरोली घाटात आम्हाला गाडी नाही येत आज. विचार ना, 20 दिवस झाले आज. आले घरी. आलोच. बहिणीला सोडलं आणि आम्ही दोघं आलो. त्याची उद्या दुपारची कोणती शिफ्ट असते? सेकंडच असते वाटतं. त्याची सेकंड शिफ्ट आहे, तर तो तिकडे जाणार आहे. म्हणून मग इकडेच आला. त्याला शॉपिंग करायची होती, म्हणजे मी करून देणार होते माझ्याकडून त्याला शॉपिंग. तर इथे गेलो होतो आम्ही स्टाईल युनियनमध्ये. तर घेतलं त्याला. तर म्हणजे पॅन्ट घ्यायची होती, बट पॅन्टच नाही आवडली. आणि मला शर्ट आवडले. मेरे आवडते व्यक्ति के लिए और उसके लिए, तो मैंने ले लिए. उसके लिए 2 लिए और भाई के लिए 1 लिया. तर माहीत नाही ते एकमेकाचे पण घालू शकतील, काय सांगता नाही येत.
असं आहे. कारण लास्ट टाईम मी याच्यासाठी आणले होते तर त्याला आवडले, तो घेतले, असं चलत आहे. तर मला आवडले ते. शर्टचं काही नव्हतं कन्फर्म, बट मला ते बापरे लाल माती लागली पायाला. तर मला ते आवडले म्हणून मी घेतले. सो असं आहे. तर आता मला एडिटिंग करायची आहे. किती वाजले? 10:30 झालेत. आज लवकर झोपावं म्हणलं होतं तरी नाही झालं यार. तर आता झोपते मी. आत्ता झोपते मी लगेच. एडिटिंग करते अर्ध्या तासात आणि लगेच झोपते. आणि आजचा ब्लॉग शॉर्टच असेल, बट ठीक आहे. थोडंसं आज खूप दिवसांपासून चालू होतं तुळापूरला जायचं, बट असं हेच होत नव्हतं. आज अचानकच म्हणलं ठीक आहे चला निघूया, आणि जाऊन आलो. छान वाटलं. भावाने आणि बहिणीने बोटिंग पण केली. मी नाही केली कारण मला खूप भीती वाटते पाण्याची म्हणून नाही, पण तिथे सेफ्टी जॅकेट नव्हतं. मी त्यांना पण जाऊ नका म्हणत होते, बट त्यांना लई हौस आली होती जायची. आले बोटिंग करून. जॅकेट नव्हतं, परत ते एवढ्या छोट्या बोट होत्या. मला भीती वाटते खूप जास्त. हा होता आजचा ब्लॉग. भेटते मग मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, हेल्दी राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके बाय.